उरण तालुक्यातील करंजा गावच्या हद्दीतील करंजा इन्फ्रा कंपनी विरोधात स्थानिकांना काम मिळावे यासाठी स्थानिक लॉरी म्हणजेच ट्रक चालक मालक संघटना आक्रमक झाली होती। शनिवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास कंपनीच्या गेट बाहेर ट्रक चालक मालक संघटनेने पत्रकारांसमक्ष आंदोलन केले। त्यानंतर कंपनीद्वारे जी कोळशाची वाहतूक होते त्या वाहतुकीत 50% भागीदारी स्थानिक ट्रक डंपर चालकांना मिळावी अशी संघटनेची मागणी असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले। याबाबत कोळसा वाहतूक करणाऱ्या ठेकेदाराला अल्टिमेट देण्यात आला आहे। कोळसा वाहतुकीत 50% ट्रक स्थानिकांचे घेण्यात यावेत अशी भागीदारी स्थानिकांना मिळाली नाही तर सोमवार दिनांक 30 सप्टेंबर पासून उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। बाहेरच्या गाड्या रोखल्या जातील असेही काही नेत्यांनी संतापून सांगितले। यावेळी संघटनेचे अध्यक्ष संतोष घरत यांच्यासह पंडित घरत, माजी सभापती नरेश शेठ घरत, युवा नेते रमाकांत म्हात्रे कमालीचे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। आजच्या आंदोलनात ट्रक चालक मालक संघटनेचे अध्यक्ष संतोष घरत, उपाध्यक्ष सुहास घरत, पंडित घरत, सुनील घरत, मिलिंद ठाकूर, माजी सभापती नरेश घरत, संकेत ठाकूर, सीजी घरत, रमाकांत म्हात्रे, बाळशेठ घरत, बाळू शेठ घरत, प्रदीप पाटील आदींचा सहभाग होता। एवढी मगरुमी या पोर्ट मालकाला चढलेली आहे आणि आमच्या माहितीनुसार हा पोर्ट पूर्णपणे अनऑथोराइज आहे ते आम्ही पुढे शोध लावणारच आहोत। पण या 2 दिवसात जर त्यांनी सकारात्मक चर्चा केली नाही तर 100% काम आम्ही मिळवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत। जमलेल्या पत्रकार बंधूंनो, दिवंगत लोकनेते दिवा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जी एक उरण आणि पनवेल विभागाकरता ही एक संघटना बनलेली आहे। या संघटनेच्या माध्यमातून जे काय इथं स्थानिक धंदे किंवा रोजगार उपलब्ध होत आहेत ते या युनियनच्या माध्यमातून आतापर्यंत चालले गेलेले आहेत। मग तिथे कुठल्याही प्रकारचा कार्गो असू दे, माती, दगड किंवा जे काय आता कोळसा व इतर काही कार्गो असेल, हा याच प्रकारचा अगोदरचा हा जवळ तुम्हाला माहिती असेल गोदीमध्ये बल्क टर्मिनल, बल्क म्हणजे सुटा कार्गो याच्या अगोदर जेनबीडीच्या माध्यमातून व्हायचा। आता ते तिथं सर्व कंटेनर पोझिशन करून हाच कार्गो जवळजवळ करंजा बंदर निर्माण करून ह्या इथं कोळसा व इतर जे काही बल्क कार्गो असेल त्या माध्यमातून एक ट्रान्सपोर्ट आणि इथं बिझनेस सरासरी केले जाईल। गेल्या मागील काही दिवसापासून आमची युनियन याकरता झगडत आहे की आम्हा स्थानिकांना कुठेतरी न्याय हक्क, कुठेतरी धंदा रोजगार मिळावा आणि ह्याकरता गेले 2-3 दिवसापासून परवा दिवशीचा कालच आम्ही लोकनेते दिवा पाटील, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे सुद्धा जाऊन त्यांनी सुद्धा इथल्या संबंधित जे कोण अधिकारी असतील किंवा जे कोण एक मिडिएटरचं काम करत असतील त्यांना सुद्धा फोनवर बजावून सांगितलेलं आहे की इथल्या जरी ते स्थानिक अगोदर जे कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यासुद्धा गाड्या चालाव्यात, परंतु त्याहीपेक्षा इथल्या स्थानिकांना एक कुठेतरी एक अधिकार, एक न्याय मिळाला पाहिजे। म्हणून त्यांनी पण एक 50-60% प्रपोजल स्वतः सेठनी दिलेला आहे। चर्चेला इथं येण्यासाठी जवळजवळ तयार आहेत, पण कुठंतरी कोणतरी मध्यस्थ कुठंतरी खो घालत आहे। तर आम्हाला काही इथं मोठे आंदोलन हे करायची नाही। जर चर्चा आज किंवा उद्यापर्यंत होत असेल तर आणि कुठंतरी योग्य न्याय मिळत असेल, प्रत्येक भूमिका गाडी मालकांच्या गाड्या धंदा नाही, गाड्या उभ्या आहेत, कोणाच्या 2 आहेत, कोणाच्या 10 आहेत, हा रोजगार ड्रायव्हर वगैरे हप्ते वगैरे पोचणार कसे? हा आपल्या एरियामध्ये असणारा धंदा आपण नाही करणार तर परप्रांतीय करत आहेत। आम्हाला उद्देश त्यांच्या गाड्या बंद करण्याचा 100% नाही आहे। आम्हाला आहे की आम्हाला 50-60% आम्हाला धंदा मिळावा। त्यांच्याही गाड्या आतापर्यंत चाललेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने एकदा सुरुवात करूया। रेटचं काय असेल त्या पद्धतीने पण चर्चा होणे गरजेचं आहे। आम्ही या पत्रकार बंधू आणि सर्वांच्या वतीने एवढंच सांगू इच्छितो की कुठेतरी एक चर्चेला या, एक युनियनवाले 5-6 लोक येतील, तुम्ही पण एक 2-4 लोक जे काय कॉन्ट्रॅक्टर असेल तुम्ही या आणि अशा पद्धतीने चर्चा घडवून कोणतं एक सकारात्मक एक चर्चा घडवून यावं, जेणेकरून तुमच्या आमच्यामध्ये आणि इथला उरणचा हा किंवा करंजा बंदराचा वाद चिघलणार नाही आणि जेणेकरून शांत कुठेतरी एक धंदा स्मूथपणे सर्वांना मिळेल। या उद्देशाने आज फक्त ही पत्रकार परिषद या करंजा बंदरच्या गेटच्या समोर आज घेत आहोत। सोमवारी खरं आंदोलनाच्या जर कुठंतरी 1-2 दिवसात हा प्रश्न मिटला, चर्चा नाही झाली तर सोमवारपासून हा उग्र आंदोलनामध्ये ज्यांचे आमचे काही डंपल असतील ते डंपल पण सुद्धा इथं लाईनला तुम्हाला म्हणजे ज्याला चक्का जाम म्हणा की अशा पद्धतीने आम्ही या तयारीत उतरणार आहोत। त्यामुळे आम्ही एक इशारा देत आहोत की ते न होण्याकरता तुम्हाला वेळ आहे। एक उरलेल्या 48 तासामध्ये तुम्ही लवकर आमच्याशी संघटनेशी चर्चा करावी आणि सकारात्मक काहीतरी त्यातून मार्ग काढावा, एवढेच आमची विनंती आहे। सुहास घरत यांनी सांगितल्याप्रमाणे
आम्ही सर्व इथले उरण पनवेलचे स्थानिक प्रकल्पग्रस्त आहोत आणि उरण पनवेल लॉरी संघटना जी आहे तिचे संस्थापक दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेब आहेत। या संघटनेची स्थापना करण्यामागचा उद्देश हाच होता की 1970 पासून आपल्या जमिनी ज्या सिडकोनी संपादित केल्या, त्याच्यानंतर JNPTने केल्या, तर या ठिकाणी जे उद्योगधंदे आले, ज्या कंपन्या आल्या, त्याच्यामध्ये सर्वांनाच काही त्यांनी नोकरी दिलेली नाही आणि म्हणून उदरनिर्वाहाचा साधन म्हणून आमच्यासारख्यांनी डंपर घेऊन एक उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न केला। आजपर्यंत जिथे जिथे आम्हाला भरावाची कामं असायची त्या ठिकाणी आम्ही भराव करायचो, परंतु आज वेळ अशी आलेली आहे की संपूर्ण भरावाची कामं स्टॉप आहेत आणि या ठिकाणी जो करंजा टर्मिनल आहे हा सुद्धा आमच्या प्रकल्पग्रस्तांच्या जागेमध्ये वसलेला आहे। इथून जो काही कोळशाचा जो देवाणघेवाण होत आहे तर त्याच्यामध्ये रोज जवळजवळ आमच्या माहितीप्रमाणे 200 ते 250 गाड्या या ठिकाणाहून जातात। तर त्या बाहेरील गाड्या ज्या त्यांनी लावलेल्या ठेकेदारानं त्या बंद करून आमच्या स्थानिकांना तो व्यवसाय त्यांनी रोजगार द्यावा एवढीच आमची मागणी आहे आणि याच्यासाठी आम्ही अगोदर पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे, परंतु इथला ठेकेदार हा एवढा मगरुरीनं वागतोय की तो आमची कुठलीही मागणी विचारात घेत नाही। आता परवा आम्ही 30 तारखेला या संदर्भात या ठिकाणी धरणे आंदोलन करतोय। आज या ठिकाणी जमण्याचं एकच कारण आहे की आज या धरणे आंदोलनाची पार्श्वभूमी काय आहे ते सांगण्यासाठी आम्ही आपल्या पत्रकारांना सर्वांना बंधूंना आमंत्रित केलं आहे। तर आमचा मुद्दा एवढाच आहे की आम्हा स्थानिकांना हा रोजगार मिळाला पाहिजे। आमचा कुठल्याही प्रकल्पाला विरोध नाही, कुठल्या कामाला विरोध नाही, हा व्यवसाय हा पोर्ट बंद व्हावा हाही आमचा उद्देश नाही, तो चालूच राहावा। परंतु फक्त एकच आहे की या ठिकाणी निर्माण होणारा जो व्यवसाय आहे की कोळसा जो निर्यात होतोय तो व्यवसाय आम्हा डंपर मालकांना मिळावा एवढीच आमची विनंती। प्रकल्पावर वाट बघू, नाहीतर कर्जा टर्मिनल पासून पनवेल परत कोळशाची एक सुद्धा गाडी चालून देणार नाही। आम्ही भरपूर वेळा इथं यांच्याशी पत्रव्यवहार केला, इथं स्वतः आम्ही 4 ते 5 वेळा येऊन गेलो, तरीसुद्धा या प्रशासनानं आम्हाला दाद लावली नाही। आज डंपर मालक देशोधडीला लागण्याची वेळ आलेली आहे आणि आमच्या हक्काचा व्यवसाय हे परप्रांतीय इथं करत आहेत, तर हे आम्हाला सहन होत नाही आणि या जनतेला सुद्धा सहन होणार नाही। या संदर्भात आम्ही रामशेठ ठाकूर यांची भेट घेतली, त्यांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दाखवलेला आहे। ते आता 2 दिवस बाहेर आहेत आंदोलनाला, ते स्वतः इथं येणार आहेत। त्यांनी सुद्धा सांगितलं का हा अन्याय आम्ही सहन करून घेणार नाही, डंपर मालकांना त्यांचा न्याय हक्क मिळालाच पाहिजे आणि आमची अशी इच्छा आहे का येथील सर्व नेत्यांनी पुढाऱ्याने आम्हाला असा पाठिंबा द्यावा जेणेकरून हा आमचं आंदोलन सक्सेस होईल, याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे हीच आमची सर्वांना विनंती आहे। तालुक्याचे आहेत त्यांना पत्रकार बांधवांमार्फत एक संदेश द्यायचा आहे, विनंतीवजा संदेश द्यायचा आहे की दिबा पाटील साहेबांचा आपल्या फक्त दिबा पाटील साहेबांच्या नावाचा आपली राजकारणाची पोळी भाजण्यापुरता उपयोग न करता पाटील साहेबांची जशी सामाजिक बांधिलकी होती त्या पद्धतीनं त्या सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून इथल्या लोकप्रतिनिधींनी काम करावं, स्थानिकांच्या भूमिपुत्रांसाठी काम करावं एवढीच आमची अपेक्षा आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।